नको नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी। काळ आला जवळी इंग्रासावया, काळाची हे उडी पडेल बाजोबा। सोडविन तेव्हा माये बाप, सोडविन बंधू पाठीशी बहीण, सोडविन बंधू पाठीशी बहीण। शेजीची कामीन दूर राही, सोडविन राजा देशीचाच बदरी। अनेक सोयरे भल भले भले, तुका म्हणे तुझ सोडविन कोणी। एका चक्रपाणी बाचोनी, काळाची हे बुडी पडेल बाजोबा। सोडविन तेव्हा माये बाप। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देव, निवृत्ती उदारा सोपान देव, निवृत्ती उदारा सोपान देव। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने। जननी देवाची जननी देवाची, जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, अद्यत्रे जननी देवाची। महायोग पेटे तटे विमरथ्यम, ओरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैहि। समागत तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे। पांडुरंगा करू प्रथम नमन, जय हो। पांडुरंगा करू प्रथम नमन। रंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। जय हो भगवान महाराज। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारो। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संता जिया, दुसरे चरण। पांडुरंगा कृ प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कलकुसरी काहीच नेने,
बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजव मार्तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमा नरयुद्धं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुति नयन सुनिला मेरी पुकार पवन सुत बिनती बार बार अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति की दासा सदा रहो रघुपति के दासा। जयांची गिरा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठाला 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 शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुम्ही या देवा या बरीन करावा अभेर। नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे मुळी पडेल बाजोभा सोडविन तेव्हा माये बाप प्रस्तुत। पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नैवेद्य साक्षात वैराग्याचीच मूर्ती असणारे सज्जन आहोत। तुमचा आमचा संसार सुखाचा भवा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारी जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला एवढे अधिकार संपन्न असणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांचे आद्य गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश नाही तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाला उपदेश करतायत। विठ्ठल अतिशय मूळ अभंग सेवेकरता घेतलेला आहे। अभंगाचा अर्थ पाहण्यापूर्वी अभंगाचं चिंतन पाहण्यापूर्वी अल्पसमतीने पर्याय म्हणजे असा कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं तर कारणाविना कुठलाही कार्यक्रम करता येत नाही मामा। शास्त्रकारांनी दोन कारण सांगितले एक कारण आहे निमित्त कारण दुसरं कारण आहे उपादान कारण। उपादान कारण संत महात्म्याच्या यादीमध्ये लागू शकतं बघा उपादान कारण संत महात्म्याच्या यादीमध्ये लागू शकतं निमित्त कारण म्हणजे ते तुमच्या आमच्यामध्ये लागू शकतं। उपादान कारण आपल्याला सांगायचं नाही तुम्हा आम्हाला पण निमित्त कारण नक्कीच आपल्याला सांगितल्याशिवाय राहायचं नाही। विठ्ठल आजचं या ठिकाणी निमित्त असं आहे आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं अशा असणाऱ्या कैलासवासी हरणाबाई सोपानराव देवडकर पाटील बाई आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाले त्यांचं प्रथम पुण्यस्मरण सर्व या ठिकाणी देवडकर पाटील परिवार यांच्या वतीने आज होत आहे। खऱ्या अर्थाने देवडकर पाटील परिवार यांच्या जीवनातून एक आई निघून गेली एक आजी निघून गेली एकांची आई निघून गेली। आजी आई अनेक नात्याने या ठिकाणी नटलेल्या त्या बाई होत्या आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत 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 नामचिंतन करत करत आपला परपंच आणि प्रमांत परमार्थ आणि प्रपंच याची सांगड बांधून आपल्या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी संसार करत असताना शेवटच्या ठिकाणी अंतकाळ शेवटच्या ठिकाणी अंतकाळापर्यंत आपल्या मुखामध्ये नामचिंतन या ठिकाणी सतत ठेवणाऱ्या त्या म्हणजे कैलासवासी हरणाबाई बरं का।
मुखामध्ये या ठिकाणी नामचिंतन सतत आहे, अशा अधिकार संपन्न असणाऱ्या बाई आपल्या जीवनातून 1 वर्ष झालं या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत. म्हणजे 1 वर्षानंतर सर्व या ठिकाणी देवडकर पाटील परिवार त्यांचे दुःखांकित सोपानराव शहादेव सोपानराव देवडकर, भारतराव सोपानराव देवडकर, 2 मुलं आणि त्यांचे नातू आहेत, नातू पंतो असतील, सर्व या ठिकाणी आपल्या बाईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या या ठिकाणी जिवलक मित्र असणारे हरिभक्त परायण, अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, गोड ज्यांच्या या ठिकाणी रामायण वाचन त्यांचं आहे, अशा असणारे आमचे बाळकृष्ण नाना देवडकर यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने मला असं एक वाक्य बोलावं वाटतं बघा, एवढं मोठं अंतःकरण केलं की रामेश्वर महाराजांचं कीर्तन त्यांनी बाईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ठेवलं बरं का, मोठं अंतःकरण केलं बरं का त्यांनी. सज्जन आहो, गावातला व्यक्ती गेल्याच्या नंतर गावातल्या व्यक्तीने आयुष्यभर काय केलं हे गावातल्यालाच माहीत असतं, बाहेरच्या माणसाला माहीत नसतं. ऐका बरं भाऊ, अतिशय गोड आहे. गावातल्या व्यक्तीने जन्माल्यापासून मरेपर्यंत जीवनामध्ये काय केलं, नामचिंतन केलं, परमार्थ केला, कुठली साधना केली, गावातल्या माणसालाच माहीत असतं. आपण परका महाराज, बाहेरचा महाराज जरी किती लाख रुपये देऊन जरी बोलवलं का तरी त्या माणसाविषयी बोलू शकत नाही, कारण का त्या माणसाविषयी त्या महाराजांची ओळख नसती महाराज बरं का. माणसाविषयी महाराजांची ओळख नसती, परिचय नसतो, त्या जीवनामध्ये काय केलं. तर मला गंगा पुण्याच्या कीर्तनामध्ये मला ऐकायला भेटलं नाही, जे मला ती गंगा पुण्याच्या कीर्तनामध्ये ऐकायला भेटलं नाही का तेच मला आजच्या कीर्तनामध्ये सांगायचे. विठ्ठल म्हणून या ठिकाणी बाळकृष्ण नाना देवडकर यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सगळे या ठिकाणी त्यांचे आपल्या या बाईचे नातलग असतील, नातू असतील, आमचे रामभाऊ देवडकर, भीमा देवडकर, राहुल देवडकर, दुसऱ्या ठिकाणी सचिन देवडकर, भारत मामाची मुलं असतील, शहादेव मामाची मुलं असतील, तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रामतीर्थ बापू देवडकर, दत्ताभाऊ असतील, दत्ताभाऊ देवडकर, रामतीर्थ बापू देवडकर, हे दोघंही सर्व या ठिकाणी देवडकर पाटील आपल्या या ठिकाणी आजीच्या आज या ठिकाणी उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने विनंती करतो, आपण सर्व या ठिकाणी नातलग पाहुणे मंडळी, आमच्या ठिकाणी मालेगावचे काही पाहुणे मंडळी आहेत, आमचे मामासमोर बसलेले आहेत, आमचे बाळकृष्ण महाराज देवळकर यांचे सासरे, सर्व या ठिकाणी आपण जवळचेच नातलग आहात, पाहुणे आहात. सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज शेवटचा मुक्काम बाईचा कुठं आहे, देवाच्या पायाजवळ मुक्काम आहे बघा. सगळे वारकरी आळंदी ते पंढरपूर कुठं आले, पंढरीला आले. आळंदीतून सगळे वारकरी चालत चालत पंढरपूरला आले. कुठं आले, गावामध्ये आले नाही, नगरामध्ये आले नाही, ते सगळे वारकरी सज्जन आहो आले ते माहेरामध्ये. ऐका बरं, किती पर्वकाळ सुंदर आला पाहिजे. सगळे वारकरी आळंदीतून पंढरपूरला ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर सगळ्या वारकऱ्यांना असं वाटलं आम्ही कुठल्या गावात नाही, आम्ही कुठल्या नगरात नाही, आम्ही कुठल्या भूमीत नाही, तर आम्ही आमच्या माहेरामध्ये आलो. तसं या ठिकाणी आजचा मुक्काम शेवटचा बाईचा पंढरी परमात्म्याच्या सानिध्यामध्ये त्यांचा शेवटचा मुक्काम आहे. विठ्ठल सर्व या ठिकाणी देवडकर पाटील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कीर्तनाची योग्यता आहे, त्यावेळी तेवढे त्यांना धन्यवाद कमी आहेत. माझ्या कीर्तन सेवेसाठी ज्यांची सुंदर ज्यांची साथ आहे असे असणारे हरिभक्त परायण, इथून जर सुरुवात केलं का आमचे विनेकरी मामा आहेत, मच्छिंद्र मामा लोणकर, हरिभक्त परायण अतिशय गोड आवाज आमचे भगवान महाराज उबाळे आहेत. हरिभक्त परायण अतिशय गोड व्यक्तिमत्व आपल्या गावचं भूषण वर्षिकेत महाराज माटे आहेत. हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय श्री संत जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष मालक आमचे सुरेश महाराज लांडे बाबा आहेत. हरिभक्त परायण अतिशय गोड आवाज, अतिशय गोड स्वभाव असे असणारे आसारामजी महाराज काटोडे आहेत. माझे पिताश्री नाना आहेत. समोर बसलेल्या ठिकाणी वडीलधारी मंडळी आहेत, मला तुम्ही गुरुतुल्य आहात. आमच्या या ठिकाणी भजनी मंडळामध्ये एक ज्येष्ठ या ठिकाणी मुकुटमुनी असणारे जैन या ठिकाणी बघा आता गावी राहायला आले ते बरं का नाना, आता गावामध्ये राहायला आले पण ते माळावर राहायला होते, शेतामध्ये. माळावून या ठिकाणी शेतामधून येऊन दरवर्षी या ठिकाणी नित्यनेमाने काकडा करणारे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भाऊसाहेब महाराज मते बरं का भाऊ समोर या ठिकाणी बसलेले आहेत. निष्ठावंत वारकरी आपल्या गावामध्ये आहेत बरं का. हरी कीर्तनामध्ये आपल्या गावात म्हणून नाही, बाहेर जर माझं कीर्तन असेल का मला आठवण होती माणिक तात्याची बरं का, मला आठवण होती माणिक तात्याची. माणिक तात्याने जीवनामध्ये या ठिकाणी चांगले चांगले टाळकरी आपल्या गावामध्ये निवडले, चांगले टाळकरी घडवले, चांगले गायक, चांगले वादक घडवले. कारण का तात्याला असं वाटलं असं माझ्या पाठीमागं भजन चालू राहावं.
तात्याला असं वाटलं असं माझ्या पाठीमागं भजन चालू राहो मग सुंदर या ठिकाणी असे टाळकरी जमवले तर सगळ्या ठिकाणी आमचे विष्णू तात्या असतील, प्रभाकर महाराज असतील, मुळे मामा असतील, सर्व या ठिकाणी आमचे किसन महाराज असतील, सगळ्या ठिकाणी टाळकरी त्यांच्या माध्यमातून घडले आणि आज या ठिकाणी अतिशय तोलामोलामध्ये असे अतिशय ठिकाणी स्वरामध्ये आपलं भजन या ठिकाणी चालू आहे. ह्याच्या पाठीमागचे एकच उपकार कोणाचे असतील ते म्हणजे तात्याचे. विठ्ठल सर्व या ठिकाणी ग्रामस्थ भजनी मंडळाचे चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. सगळ्या ठिकाणी पाहुणे मंडळी असतील, रामायणाचार्य माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बप्पा महाराज आहेत, त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आमचे अधूनमधून या ठिकाणी मला प्रोत्साहन देणारे बरं का, अधूनमधून मला शुभेच्छा देणारे, प्रोत्साहन देणारे, माझ्यावर जिवलक प्रेम करणारे असे असताना आमच्या रमेशांना ते देखील आहेत. सर्व या ठिकाणी गावातील पाहुणे मंडळी, काही गावातील माणसं आहेत, पाहुणे मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि याच ठिकाणी माझ्या शिवेला सुरुवात म्हणा. विठ्ठल विठ्ठल मृदंग महर्षी, मृदंग अलंकार, मृदंग विशारद आमचे बंडू महाराज सातपुते आहेत. आपल्या जवळच त्यांचं गाव आहे, बंडू महाराज आहेत. आणि आज आपलं कीर्तन सतत आपल्याला जोपर्यंत जिवंत आहोत का तोपर्यंत आपलं कीर्तन ऐकायला भेटणार आहे बरं का. अतिशय ठिकाण नामांकित चॅनल आहे बरं का. वारकरी कीर्तन रंग आपण फेसबुकला पाहत आहोत. ते आमचे योगेश भैया यांच्या माध्यमातून आज आपल्या कार्यक्रमाची शूटिंग आहे. आजचा आपला कार्यक्रम नुसतं एकच करायचं, योगेश भैयाच्या चॅनलवर जायचं. रामेश्वर महाराज मग ते नाव जर सर्च केलं का आजचं कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटेल. जे कोणी कीर्तनाला नसतील त्यांनी फक्त नाव सर्च करायचं, रामेश्वर महाराज मते ते कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटेल. मग या ठिकाणी आमचे योगेश भैया हे देखील आहे शूटिंग करण्यासाठी. असो वेळ या ठिकाणी नाव घेण्यामध्ये कुणाचा घेणार नाही, परंतु सगळ्यांच्या ठिकाणी नाव उल्लेख करणं गरजेचं आहे. एखाद्याचं नाव पाठीमागं शिल्लक राहिलं का उगाच या ठिकाणी सासू बोले सुना लागे बरं का असं गृहीत होतं. मी गावात असल्यामुळं सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. कीर्तन शिवेला प्रारंभ. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सुंदर असा उपदेश करतायत बघा. काही काही अभंग आपल्या तुकोबरायची पाहायला भेटतात आप्पा. काही काही अभंग तुकोबरायांनी मनाला उपदेश केलाय, काही काही जीवाला, काही काही देवाला, काही काही संताला असे काही काही उपदेश केलेत. काही या ठिकाणी प्राण्यांना उपदेश केले संत महात्म्यांनी, काही देवाला, काही जीवाला असे उपदेश केलेले आहेत. पण ऐका ना, आजच्या अभंगामध्ये असं आगळं वेगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय आपल्या स्वतःच्या मनाला उपदेश करतायत बघा. पंचकर्मी इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय असं 10 इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहेत, आपल्या 3.5 हाताच्या देहामध्ये. ऐका बरं, अतिशय गोड आहे. अर्धा पाऊण तास आपल्याला कीर्तन करायचं, जास्त करायचं नाही. पंचकर्मी इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय असं 10 इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहेत. 10 इंद्रियामध्ये सगळ्यात जास्त बलशाही, सगळ्यात जास्त बलवान जर कोणता इंद्रिय असेल ते म्हणजे मन. ऐका बरं मामा, सगळ्यात जास्त या ठिकाणी बलवान जी इंद्रिय आहेत का ते म्हणजे मन. सज्जन आहो, सगळे इंद्रिय आपल्याला आवडता येतील, सगळे इंद्रिय आपल्या जीवनामध्ये ताब्यामध्ये आपल्याला धरता येतील. पण ऐका ना, हे मन नावाचं इंद्रिय आहे का, मन नावाचं, ते मन नावाचं इंद्रिय आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्याला आवडता येत नाही आवडता येत. बघा ना, काही काहीचं मन तिकडं स्वयंपाकाकडे गेलं असन, झाला असेल का स्वयंपाक, आवरला असन, पाऊस यायला, महाराज कधी आवरतो, कधी याचं गुंडाळतो, भोजन केले की आपल्या गावाकडे जायला. काही काहींचं मन तिकडं जातं. काही काहींचं असं मन असं, काय सुंदर गातायत महाराज, सुरेश महाराज किती गोड गातायत. काही काहींचं मन तिकडं लागलं असं. बघा, तुमचं आमचं मन मी सांगत नाही, पण बघा आत्ताच या ठिकाणी माझ्या ज्ञानोबराचा पालखी सोहळा झाला. माझा ज्ञानोबराचा पालखी सोहळा झाला आणि पालखी सोहळ्यामध्ये बघा सगळे वारकरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. मला सांगण्याचा मतिदार्थ म्हणजे एकच आहे. आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी वारी करणारे वारकरी आळंदीमध्ये जात आहेत. आपल्या गावातला एखादा रामभाऊ आळंदीला जावा आणि आळंदीला गेल्याच्या नंतर बघा घरच्याचं मन कुठे आणि आळंदीचं मन कुठे, तुम्हाला मन सांगायचं बरं का. रामभाऊ आळंदीमध्ये गेला आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर घरून या ठिकाणी रामभाऊचा मुलगा फोन करतो, बाबाला फोन करावं, बाबा कुठे विचारावं.
बाबा तुम्ही कुठे आहात? बाबा म्हणतात मी आळंदीमध्ये बाळा. आता काही क्षणामध्ये ज्ञानोबाचं दर्शन करणार आहे मी. आणि या ठिकाणी मिनिटाला 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला तू या ठिकाणी बाळू आपल्या वडिलाला आपल्या पित्याला फोन करतो, बाबा तुम्ही कुठं आहात? झालं का ज्ञानोबाचं दर्शन? घेतलं का माऊलीचं दर्शन? आले का तुम्ही दिंडीवर? आले का? जीवन केलं का? 5 मिनिटाला 2 मिनिटाला या ठिकाणी त्या बाळूचं मन आळंदीमध्ये आहे, पण तिकाडा रामभाऊ आळंदीमध्ये नसून मनाने घरी. ऐका बरं. बहुत चंचल चपल गाता येता न लगे वेळ, गाता येता न लगे वेळ, गाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपल गाता येता न लगे वेळ, गाता येता न लगे वेळ. वेदांत तुम्हाला सांगत नाही, तुमच्या आमच्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. बघा रामभाऊ आळंदीमध्ये गेलाय, रामभाऊच्या बाळाचं मन या ठिकाणी सगळं आळंदीमध्ये आहे आणि त्या रामभाऊचं मन या ठिकाणी बघा गावाकडं आहे. तोच रामभाऊ गावाकडे फोन करतो, बरं आहे का? पाऊस चांगला पडलाय का? कपाशी चांगली का? कपाशीला खत पेरलंय का? खुरपण झाली का? बघा आळंदीमध्ये शरीर आहे, आळंदीमध्ये देह आहे, पण मन या ठिकाणी गावाकडं आहे, मन आपल्या संसारामध्ये आहे. माझा 2-3 दिवस मोबाईल मी स्विच ऑफ केला. मामा माझं उदाहरण सांगतो मी. 2-3 दिवस मोबाईल मी स्विच ऑफ केला. म्हणलं घरी गावाकडं बोलायचंच नाही, फोनच करायचा नाही. मोबाईल स्विच ऑफ केला की गावाकडं असा परिणाम झाला. गावाकडं अशा या ठिकाणी त्यांना वाटलं की महाराजांचा मोबाईलच हरवला. महाराजांचा मोबाईल हरवला. मग पाहुण्या रावळ्याला फोन, माझ्या मित्रांना फोन, महाराजांचा मोबाईल हरवला असन. कुठे आहेत महाराज? फोन करत नाही 2-3 दिवस. मी तुम्हाला एकच सांगतो महाराज, आपल्या संसारामधून वेळेत वेळ काढून आपण ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये गेलो आणि गेल्याच्या नंतर कधी कमीत कमी मुळे मामा कमीत कमी आपण 17 दिवस जर आपण घराकडे नाही लक्ष राहिलं का, तर नक्कीच या ठिकाणी आपल्या पांडुरंगाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. नाही विठाल 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 हे तुमचं आमचं सांगितलं. तुमचं आमचं मन या ठिकाणी आपण शरीराने आळंदीमध्ये आहेत, आपण सोहळ्यामध्ये आहोत, पण मनाने आपण घरी आहोत. म्हणून आपण वारी कुणाला घडली? नेमकी वारी त्या रामभाऊच्या मुलाला घडली का रामभाऊला घडली? मुलाला घडली. मुलगा शरीराने आपल्या घरी आहे, शाजनपूरमध्ये आहे. रामभाऊ या ठिकाणी शरीराने आळंदीमध्ये आहे, सोहळ्यामध्ये आहे, पण मनाने घरी. पण तो मुलगा या ठिकाणी मनाने शरीराने गावामध्ये आहे, मनाने सोहळ्यामध्ये आहे. खरी वारी या ठिकाणी त्या मुलाला घडली. विठाल माझे ज्ञानोबराय म्हणतायत, जो मनाच्या मार्गाने गेला का, बरं का बाबा अतिशय गोड चिंतन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जो मनाच्या मार्गाने गेला का, त्या मार्गाने गेल्याच्या नंतर तो तिथंच मुकून जातो. मनोमार्गे गेला तो त्याची मुकेला, हरिपाठी स्थिरावला तोच धन, हरिपाठी स्थिरावला तोच धन. मनोमार्गे गेला तो त्याची मुकेला, हरिपाठी स्थिरावला तोच धन, हरिपाठी स्थिरावला तोच धन. हरिपाठी श्रीरावला तोच धन, हरिपाठी श्रीरावला तोच धन. बघा माझ्या मनाचं काही सांगत नाही. ज्ञानोबा आपल्या हरिपाठामध्ये सांगतायत, मनोमार्गे गेला तो तिथीची मुखला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. ज्याचं या ठिकाणी हरिपाठ या ग्रंथावर मन स्थिरावलं का तो धन्य, ज्याचं ज्ञानेश्वरीवर मन स्थिरावलं का तो धन्य, ज्याचं या ठिकाणी तुकोबऱ्याच्या गात्यावर मन स्थिरावलं का तो धन्य. धन्य तोची धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची हरी रंगीनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे माझे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे माझे, धन्य जगी तोची हरी रंगीना.
तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे मनोमार्गे गेला तो तेची मुकला हरिपाटे स्थिरवला तोचे धन्य. बघा आपण तुकोबऱ्याला विचारू, तुकोबऱ्या तुमचं मन कसं, तुमचं मन एकाग्र आहे का? तुमच्या मनाला काय वाटतं? तुमच्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये नेमकं काय येतं? बघा तुकोबर आहे ज्ञानोबऱ्याच्या ठिकाणी सोहळ्यामध्ये जाता असताना महिपती बाबांनी पहिला सोहळा कोणी काढला? महिपती बाबांनी बरं का. महिपती बाबाच्या ठिकाणी दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये तुकोबऱ्या जायचं गेल्याच्या नंतर बघा तुकोबऱ्याचं या ठिकाणी बघा ऊन वारा पाऊस पाणी. जर सोहळा काही सुखाचा आहे महाराज. आमचे चेहरे पांडुरंगासारखे झाले होते बरं का अण्णा, चेहरे आमचे पांडुरंगासारखे झाले होते. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जो आळंदी ते पंढरपूर वारी करतो का म्हणे मामा, आपण बागडी मामाच्या दिंडीमध्ये 7-8 वर्ष आपण सलग चाललो महाराजांच्या दिंडीमध्ये. जो या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर वारी करतो का त्याचा चेहरा आणि पांडुरंगाचा चेहरा पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर एकच होतो, एक होतो. एक मित्र मला भेटला सोहळ्यामध्ये, मला जे हरी महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दोघांचं आमचं बोलणं झालं सुरेश बाबा. त्यांना विचारलं कुठून आले तुम्ही, कधीपासून आहेत? महाराज मी आळंदीतून आहे. आळंदीतून पण ते गावाकडचा चेहरा दिसत होता मला, गावाकडचा टवटवीत चेहरा, गोरप्पान चेहरा. मी म्हटलं ही वारकरी आळंदीतून नाही, हे वारकरी गावाकडून आता आले तर 2 दिवसापूर्वी, म्हणून त्यांचा चेहरा चांगला आहे. जे आळंदी ते पंढरपूर वारी करतात का नाना, त्यांचा चेहरा आणि माझ्या देवाचा चेहरा एकच होतो. म्हणून माझ्या जनाबाई अभंग या ठिकाणी प्रमाण लिहून ठेवला असेल. प्रमाण माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. हे मन नाम यासी जनी, मन नाम यासी जनी, चंद्रभागा चंद्रभागा शिवानी चंद्रभागा. माझा रंग तुझे गुणी म्हणी नाम यासी जनी. जनाबाईंनी प्रमाण लिहून ठेवलं असावं. हे देवा, अरे मी आळंदी ते पंढरपूर तुझी वारी करत आले आणि वारी करत आल्याच्या नंतर मी गावाकडे होते, मी चांगली होते, अतिशय रूपान होते, गोरप्पान माझा चेहरा होता. पण आळंदी ते पंढरपूर तुझी वारी करत असताना ऊन वारा पाऊस पाणी मी काही पाहिलं नाही. कधी मला जेवण भेटलं असेल नसेल भेटलं. आता चांगलं खायला भेटतं, पहिलं भेटत नव्हतं मला, खायला नव्हतं भेटत. आता ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, आता खायला भरपूर भेटतं, पण पहिलं खायला भेटत नव्हतं. जनाबाई देवाला म्हटले असं, देवा अरे माझ्या जीवनामध्ये मला कधी खायला भेटलं असेल किंवा नसेल, मला झोप घडली असेल किंवा नसेल घडले, ऊन वारा पाऊस पाणी सर्व या ठिकाणी संकट झेपून मी तुझ्या दर्शनासाठी आले. पण ऐक ना देवा, ऐक ना देवा, आता तुझ्यातून माझ्यात बदल राहिलाच नाही, तुझ्यातून माझ्यात बदल राहिला नाही. जसा तुझा चेहरा आहे का तसा माझा चेहरा आहे. माझा रंग तुझे गुणी मने नामयासी जनी. म्हणून सज्जन आहोत तुकोबऱ्याला आपण विचारलं का तुकोबर आहे, तुम्ही या ठिकाणी वारी करत असताना तुमचं मन या ठिकाणी भटकत असेल, तुमचं मन या ठिकाणी पांगत असेल. पण ऐका ना सज्जन आहो, तुकोबर आहे सगळं वारकरीला म्हणतायत, सर्व वारकऱ्यांना सांगतायत, हो ना माझंही मन या ठिकाणी भटकत आहे, माझंही मन या ठिकाणी मला अनावर होत आहे, माझंही मन या ठिकाणी मला आकर्षण मला करता येत नाही. कारण का पंचकर्मी इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय सगळ्यापेक्षा या ठिकाणी बलवान जो इंद्रिय असेल का ते म्हणजे मन आहे. मन सज्जन या ठिकाणी सगळ्या इंद्रियाचा राजा आहे. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. जय हो. त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे
सुरेश महाराज अतिशय गुरुप्रमाण दिलं महाराज. मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे पूजा. 9 इंद्रिय ठिकाणी त्या मन राम इंद्रियाच्या ठिकाणी सेवा करतायत. राजा या, राजा बसा, राजन बसा, राजन उठा. राजाच्या ठिकाणी सेवा करणारे कारण का सगळ्या ठिकाणी बाकीचे 9 इंद्रिय ठिकाणी त्या मनाच्या ताब्यात आहेत. तुम्हाला जर ही भाषा नाही कळाली का, एक सोपी या ठिकाणी व्यवहारातली भाषा तुम्हाला सांगतो. आपल्या बीड जिल्ह्याचा मालक कोण? खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बरं का, बीड जिल्ह्याचा मालक बजरंग बाप्पा सोनवणे. केंद्राचा मालक एकनाथरावजी शिंदे साहेब मंत्री. बरं का, केंद्राचे मालक, राज्याचे मालक एकनाथराव शिंदे साहेब. बरं का, एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे मालक आणि देशाचे मालक रामेश्वर महाराज. कोण म्हटलं? नाही तर लय काळ आहे अजून. नाही, मी बी होणार आहे प्रधानमंत्री. तुम्हाला वाटतं काय होणार नाही? होणार आहे. हसू नका तुम्ही. प्रधानमंत्री मग चहा विकणारा प्रधानमंत्री होऊ शकतो. मग कीर्तन करणारा प्रधानमंत्री होऊ शकणार नाही का? कुणाच्या नशिबातलं भाऊ, कुणाच्या नशिबातलं काय सांगता येईल का? नाही महाराज, कुणाच्याही नशिबातलं कुणाला सांगता येणार नाही. इथं माझ्या समोर बसलेले योगेश भैया, समोर माझ्या बसलेले सर्व या ठिकाणी भक्तगण मंडळी आहेत. याच्यातलं कुणी खासदार होईल, कुणी मंत्री होईल, कुणी प्रधानमंत्री होईल, कुणी देशाचा राष्ट्रपती होईल. कोणाचं नशीब कधी उजळेल म्हणून अभंग घ्यावा लागतो. उजळलेले भाग्य आता. बरं का, उजळलेले भाग्य आता. गंगा पूजून असलं, उजळलेले भाग्य आता. वर्षश्राद्ध असलं, उजळलेले भाग्य आता. आणि कुणाचा वाढदिवस असला, तुटला आयुष्याचा दोरा. एक जण माझा मित्र नाव सांगत नाही, बाळूनाना, तो म्हणला महाराज तुम्ही कीर्तना जाताय आणि कीर्तना गेल्याच्या नंतर लोक तुम्हाला हार घालतायत, तुमचा सत्कार करतायत. आणि मी कुठंही कीर्तनाला गेलो का मला लोक मारतील, लोक मला शिव्या घालतात. मी म्हणलं कशामुळं? काही कारण आहे, तुझ्याकडून काहीतरी चुकत असन. मी विचारलं कारण काय? नेमकं कारण तुला मारण्याचं कारण का, तुला शिव्या घालण्याचं कारण काय, नेमकं कारण तरी सांग. त्यांनी सांगितलं महाराज जिथं वर्षश्राद्ध आहे का तिथं अभंग घेतो मी, उजळलेले भाग्य आता. कळत आहे माझी भाषा? जिथं वर्षश्राद्ध आहे का तिथं मी अभंग घेतो, उजळलेले भाग्य आता. आणि जिथं वाढदिवस आहे का तिथं अभंग घेतो, तुटला आयुष्याचा दोरा. क्षणोक्षणाची करावा विचार. मग असे अभंग जर घेतल्याच्या नंतर मार नाही खाणार तर काय करणार? विठाल तुम्हाला ऐकायला कठीण जाईल बरं का भाऊ. अभंग कठीण आहे. अभंगाचे शब्द एवढे कठीण आहेत. नाथबाबाचा अभंग आहे, मी तुम्हाला रूम मध्ये सांगितलं. अभंग एवढा कठीण आहे. तुम्ही अभंग जर उच्चारण केलं का तुम्ही म्हणता महाराज कीर्तनकारी का कोण आहे? अभंगाचे शब्द ऐका तुम्ही. माये बाप दोन्ही जीवीची मारावी. ऐकले का? माये बाप दोन्ही जीवीची मारावी, पायेची धरावी बायकाची. तुम्ही म्हणता ह्याला चांगलं निपर पाहिजे काहीतरी खनपट आहे का नाही? माये बाप दोन्ही जीवीची मारावी, पायेची धरावी बायकाची. ह्याचा शब्दाचा अर्थ तुम्ही घेऊ नका. नाथबाबांनी या ठिकाणी याच्यामध्ये खूप चिंतन घातलं. नाथबाबा म्हणतात माय आणि बाप, काम आणि क्रोध जीवीच मारून टाका आणि जीवनामध्ये एका देवाचे पाय धरा. बा एकाचे म्हणजे त्या पंढरीश परमात्म्याचे, त्या देवाचे. कळलं का नाही? माय बाप दोन्ही, काम आणि क्रोध जीवीची मारून टाका आणि पायची धरावी बा एकाची. बा इथं थांबायचं बरं का, बा थांबायचं, बायकाचे नाही म्हणायचं. बा एकाची, एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, पायकी धरावी बायकाची. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. सज्जन हो, काही काही अभंग असे सरळ जर भाव लावला का त्याचा अर्थ लागत नाही. पण नाथबाबाचं चिंतन करावं लागतं तेव्हा त्या अभंगाचा अर्थ लागतो. विठाल कोणी के दिवशी माझे तुकोबरे सज्जना हो पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर सज्जना हो शिनले होते, भागले होते, थकले होते. ऐका सज्जना हो, जो वारकरी आळंदीतून पंढरपूरला जातो का वारी करत, ऊन वारा पाऊस पाणी सज्जना हो त्यांचा चेहरा पडलेला असतो, शिनलेला असतो, थकलेला असतो. सज्जना हो दुःख झालेलं असतं, पावसाचं दुःख झालेलं असतं, ऊन असतं, पाऊस असतो. आणि एवढ्या दुःखामध्ये माझ्या ज्ञानोबऱ्याचं, माझ्या तुकोबऱ्याचं भजन करत 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 तो वारकरी या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर वारी करतो. आणि वारी करत असताना काही काही वारकरी मी माझ्या डोळ्यासमोर असे पाहिले की सज्जना हो पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावर काही गुंडाळलेलं नाही. अशा या ठिकाणी कडक उन्हाळ्यामध्ये रस्त्यात आपल्याला आहे, अशा या ठिकाणी अवस्थेमध्ये वारकरी देवाच्या ठिकाणी वारी करतो, माझ्या पांडुरंगाची वारी करतो. आणि वारी करत असताना एकच मनामध्ये या ठिकाणी इच्छा आहे, एकच मनामध्ये आशा आहे, देवा
हे देवा मला तू कधी भेटशील, कधी मला तुझं दर्शन होईल. सज्जन ह्या आशेमध्ये, ह्या तळमळीमध्ये माझ्या पायाला चटके बसतील, मला त्रास होतोय. सज्जना रक्ता बोंबळ या ठिकाणी त्या वारकऱ्याचा पाय होतो. तरीही सज्जना हो त्या वारकऱ्याचं लक्ष आपल्या पायाकडे नसताना तरी या ठिकाणी तो वारकरी माझ्या पांडुरंगाची या ठिकाणी आस करतो. बेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस बाट तुझी, पाहे रात्र दिवस बाट तुझी, भेटी लाग जीवा लागली से आस, भेटी लाग जीवा लागली से आस. अशी आस या ठिकाणी वारकऱ्याच्या मनामध्ये लागते, अंतकरणामध्ये लागते. सज्जना हो जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्याने पुरावा दिला. किती आस लागते, किती आस लागते. जशी या ठिकाणी मुलीला सासरीतून माहेराकडे येण्याची ओढ लागते का. ऐका इथं मुली भरपूर बसलेल्या आहेत आपल्या गावामध्ये. बाहेरून आपण या ठिकाणी ज्या मुली केलेल्या आहेत आपल्या गावामध्ये या ठिकाणी मुली आनंदामध्ये या ठिकाणी आपला संसार करतायत, प्रपंच करत असताना कधीतरी या ठिकाणी दिवाळी पंचमी या निमित्ताने या ठिकाणी त्या मुलीला आपल्या माहेराची आठवण होते. जशी या ठिकाणी माहेराची आठवण होती का अंतकरण गहीवरून जातं. सगळ्या माझ्या मैत्रिणी निघून गेल्या माहेराला, त्यांचे बंधू त्यांचा भाऊ या ठिकाणी नेण्यासाठी आला, आजोकही माझा भाऊ आला नाही मला नेण्यासाठी. ही तळमळ जशी या ठिकाणी त्या मुलीच्या अंतकरणामध्ये या ठिकाणी उद्भवती का तशी या ठिकाणी माझ्या तुकोबऱ्याच्या अंतकरणामध्ये देवप्राप्तीची तळमळ या ठिकाणी उद्भवते. विठ्ठल विठ्ठल. दिवाळीच्या मुळा लेकी असा बनी, पाहतशी वाटुली माहेराची. तुकोबाराय या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर जे आपलं मन इकडं तिकडे या ठिकाणी भटकणारं मन आहे का, माझ्या तुकोबारायने एकदा या ठिकाणी माझ्या देवाचे चरण बघितले. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, देखलिया. जसं माझ्या तुकोबारायने माझ्या पांडुरंगाची चरण बघितले का, जे भटकणारं मन आहे का, मग या ठिकाणी माझे तुकोबाराय म्हणतात आता कोठे धावे मन, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. असे या ठिकाणी बलवान मन असणार, एवढ्या ठिकाणी ताकदवान मन असणार आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय या ठिकाणी कोणे काळी ज्या वेळेस मनाला या ठिकाणी आवर घालायची, मनाला आवर घालायची. मन ही माझी हिची करी, तुझ माझे भजनी प्रेम धरी. ज्ञानोबाराय म्हणतायत मन ही माझी हिची करी, माझे भजनी प्रेम धरी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. सज्जना हो मनाला या ठिकाणी उपदेश करत असताना, मनाशिवाय या ठिकाणी बोलत असताना आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात हे मना, हे मना, एकदा नाही एकदा नाही तर या ठिकाणी दोनदा माझे तुकोबाराय मनाला उपदेश करतात. हे मना, हे मना, ह्या मायाजाळामध्ये या ठिकाणी मला फसू नको. अभंगाचं पहिलं चरण. नको नको मना गुंतू माया जाळे, नको नको मना गुंतू माया जाळे, नको नको मना गुंतू माया जाळे, नको
हे म्हणा नको नको, हे म्हणा अरे गुंतू या ठिकाणी मायाजाळामध्ये मला गुंतू नको. जर मायाजाळामध्ये मी गुंतवलो का मला या ठिकाणी देवाचं नामचिंतन मला करता येणार नाही. बापू थोडा आवाज द्या. मायाजाळामध्ये गुंतल्याच्या नंतर मला देवाची साधना मला करता येणार, देवाची भक्ती मला करता येणार नाही, देवाचं दर्शन मला घडणार नाही. पण सज्जनाहो, आजच्या अभंगामध्ये दुसऱ्याला उपदेश न करता स्वतःच्या मनाला या ठिकाणी तुकोबाऱ्यामध्ये नको नको मना गुंतो माया जाळी. कारण काय तुकोबार आहे, कशामुळे या ठिकाणी मन तुमचं या ठिकाणी मायाजाळामध्ये गुंतवायचं नाही. तर तुकोबाऱ्या उत्तरार्धामध्ये म्हणतात काळ आला जवळी ग्रासावया. काळ या ठिकाणी मला गिळण्यासाठी, काळ या ठिकाणी ग्रासण्यासाठी मला या ठिकाणी जवळ येत आहे, मला या ठिकाणी माझ्यावर छेप घालत आहे, माझ्या उडी या ठिकाणी घालत आहे. म्हणून या ठिकाणी नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. सज्जनाहो, आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तनकार असतील, गायक असतील, वादक असतील, सर्व या ठिकाणी महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, सर्व या ठिकाणी आपण जर विचार केला का, आपल्या मनाला जर विचारलं का, आपल्या मनाला फक्त एकच विचारायचं. काय विचारायचं? अजून किती दिवस आहेत? कशाला? जेवायला, गावाकडे जायला? अजून किती दिवस आहेत या मृत्यू लोकांमध्ये राहण्यासाठी? माझे किती दिवस शिल्लक राहिले? आपण कधीतरी मनाला विचारलं पाहिजे, महाराज विचारलं पाहिजे. कोणी कीर्तनकार असतील, गायक असतील, सुरेश बाबा वादक असतील, ऐकणार असतील, आपण कधीतरी मनाला विचारलं पाहिजे. मनाला आपण काय काय विचारतो? मना तुला काय आवडतंय, काय खायला आवडतंय, चांगल्या प्रकारचं खायला आवडतं, चांगल्या प्रकारचं प्यायला आवडतं. बघा आता आज आपल्या गावामध्ये जत्रा आहे का ना, लक्ष्मीनारायणची जत्रा आहे. बघा सुंदर पर्व काळे जत्रा आहे आणि माता माऊली जत्रा असून माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसला, तुमचं मोठं परमभाग्य बरं का. जत्रा आपल्या गावामध्ये आहे. जत्रामध्ये काही कायचं मन कुठं जातं? कुठं? तिकडं. जत्रामध्ये काय असतं तुम्हाला माहिती, सांगायची गरज नाही. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. जसं या ठिकाणी तिकडं वाजलं का, काय वाजलं? हलकी. आमची गिनवानं चांगली हलकी वाजते. गिनवानाची हलकी वाजली का तसं या ठिकाणी अंगामध्ये येतं. कुणाच्या? ह्या माता माऊल्याच्या. इथल्या कुणाची येत नाही, पण उगा सांगतो मी दुसऱ्या गावातलं. अंगात आल्याच्या नंतर बघा कीर्तनातलं मन कुठं जातं? तिकडं जातं. आणि कीर्तनातलं मन तिकडे गेल्याच्या नंतर कीर्तनामध्येच जिंज्या मोकळ्या, पोदरू कमराला खोसलेला. आणि मग एवढ्या हुशार असतात ह्या, ज्यांच्या जर कुणाच्या अंगात आलं का, आपल्या गावात कुणाची येत नाही, अंगात जर आलं का, अंगात आल्याच्या नंतर एवढ्या हुशार असतात. एक जण म्हणते आईचा पदरखोस, एक जण म्हणते आईचा बुसुडा सोड, एक जण म्हणते आईला कुंकू लाव. 2-4 महिला मंडळ त्या आईच्या सेवेमध्ये असतात. एकदा हलकी बंद झाली, आईच्या अंगातलं निघून गेलं. मग हे मन खरं तिकडं लागलं होतं का इकडं लागलं होतं? पण ऐका, अंगात सगळ्याच्या येतं. सुरेश बाबा मी सांगत असतो, अंगात सर्वांच्या येतं. माझ्याही अंगामध्ये येतं, आमच्या सुरेश महाराजाच्या अंगामध्ये येतं, आमच्या बंडू महाराजाच्या अंगामध्ये येतं, माझ्याही अंगामध्ये येतं. तुम्हाला दाखवू का तुम्हाला? ते म्हणतात नग महाराज जत्रा आज काहीतरी आपलं कीर्तन करायचं, काय अंगात नाही आणायचं. माझ्याही अंगामध्ये येतं, बंडू महाराजाच्या अंगामध्ये येतं, महिला मंडळाच्या अंगामध्ये येतं, सर्वांच्याच अंगामध्ये येतं. बघा, मध्यरात्री 12 वाजता आपल्या मारुतीची मूर्ती पाहायची. ऐका बरं, अतिशय गोड तुम्हाला सांगून जाईल. मध्यरात्री 12 वाजता आपल्या मारुतीची मूर्ती पाहायची. दक्षिणमुखी हनुमान आहे आपला, बजरंगबली आहेत. बजरंगबलीची मूर्ती मध्यरात्री 12 वाजता पाहायची. चमचम मूर्ती चमकते. चमचम या ठिकाणी मूर्ती चमकून आपल्या डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर आपल्या अंगावर काटा येतो. जेवढा काटा आपल्या अंगावर येतो का, तेवढंच खरंच अंगात येणं, त्याला म्हणतात अंगात येणं बरं का, त्याला अंगात येणं म्हणतात. आळंदी ते पंढरपूर महिना वारी करायची. महिनाभर या ठिकाणी वारीमध्ये जायचं, ज्ञानोबऱ्याचं भजन करायचं, तुकोबऱ्याचं भजन करायचं. आणि भजन या ठिकाणी वारी करत असताना माझ्या देवाच्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर नाही दर्शन होऊ द्या देवाच्या पायाचं, नाही होऊ द्या, पण मुख दर्शनाच्या बारीला लागायचं. आणि मुख दर्शनाच्या बारीला लागल्याच्या नंतर आपल्या डोळ्यांनी आपल्या देवाचे डोळे बघितले का, जसं या ठिकाणी देवाचा चेहरा, देवाचा मुकुट या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आला का, तसं या ठिकाणी डोळे भरून या पाहिनं तुझे रूप, ही भावना जर आपली झाली का, जसा चेहरा आपण पाहिला का तसा आपल्या अंगावर काटा येतो. त्याला खऱ्या अर्थाने अंगात येणं म्हणायचं. त्यालाच सगळ्याच्या अंगात येतं. पण ह्या अंगात येणं दुसरं आहे का, ते वरचं सोंग केलेलं असतं. विठ्ठल तुकोबरा या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर जे मन या ठिकाणी कुठं न थांबणार, आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. तुकोबरा म्हणतात माझं मन या मायाजाळामध्ये या ठिकाणी गुंतू नको. मायाजाळ म्हणजे कोणतं? मायाजाळ कोणतं मुळे मामा? कोणतं मायाजाळ आहे? घर माझं, बंगला माझा, मुलगी माझी,
बायको माझी, गाडी माझी, सगळी प्रॉपर्टी माझी, ही मायाजाळ आहे. मायाजाळ आहे. काकड्यामध्ये सुंदर असं वर्णन केलं बाबा. या मायाजाळामध्ये जो जो व्यक्ती गुंतला का, जो जो व्यक्ती या ठिकाणी गेला का, त्या मायाजाळातून बाहेर कधीच नाही आला महाराज. माया बिगने भ्रमलाथ रे, माया बिगने भ्रमलाथ रे, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे भारे, सासुकारे जाईल, सासुकारे जाईल, धनदारा पुत्र धनदारा पुत्र हे मायाजाळ हे महाराज. मायाजाळ दुसरं कोणतं नाही. मुलगी माझी, मुलगा माझा, जमीन माझी, प्रॉपर्टी माझी, सर्व काही माझं आहे. माझं नसून म्हणणार आहे ठिकाणी माझं जे आपलं जे नाही का त्याला माझं म्हणणं ही मायाजाळ आहे. आपली जमीन आहे का बाबा? आपली जमीन आहे का? आपली मुलं आहेत का? आपली मुलगी आहे का? आपली धर्मपत्नी आहे का? कुणीच कुणाचं नाही सज्जन आहोत. ज्यावेळेस शांत काळ जवळ येईन का, ज्यावेळेस या ठिकाणी काळ आपल्या घाला घालीन का, त्यावेळेस मुलगीही आपल्या या ठिकाणी सहकार्य करत नाही, त्या संकटातून धावून येत नाही. आपल्या जीवनामध्ये सगळे या ठिकाणी नातलक असतील का, कुणीही संकटामध्ये धावून येत नाही. सगळे या ठिकाणी मायेचा बाजार, मायेचा बाजार नाही रे, नाही गुणाचे कोणी, 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 बहीण कुणाची, भाव कुणाचा. ऐका, मायाजाळ कशाला म्हणायचं तुम्हाला कळेल. नाथबाबाचं प्रमाण आहे, नाथबाबाचं चरण आहे. नाथबाबा आपल्या ठिकाणी मधुरवाणीतून सांगताय की आपल्या जीवनामध्ये मायाजाळ नेमकं कोणतं, याला मायाजाळ म्हणायचंय. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयी रे, मेला मागे. आपण मेल्याच्या नंतर काही पाठीमागं राहत नाही, कुणीही आपली आठवण ठेवत नाही. अरे किती मोठा राजा जाऊ द्या, किती मोठा पाटील जाऊ द्या, अरे किती मोठा पैशावाला जाऊ द्या, शेवटी या ठिकाणी अंतविधी त्याचा शेवटचा मुक्काम त्या मशालभूमीमध्ये असतो. आणि मशालभूमीमध्ये पेटवण्याची गर्दी भरपूर असते. ऐका बरं, आग लावण्याची गर्दी भरपूर असते, फक्त पेटणारा एकच माणूस असतो, तो म्हणजे या ठिकाणी जीव. तो जीव या ठिकाणी म्हणतो, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयी रे, मेला मागे सर्व राहिने, तुटतील नागी धुरे, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार नाही रे, नाही गुणाचे कोणी, नाही रे, नाही गुणाचे कोणी. माझ्या ब्रदरचं काय सांगत नाही. नाथबाबा सांगतात, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयी रे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. मला इथे या ठिकाणी अभंगामध्ये प्रवेश करत आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. साधकाने प्रश्न केला, महाराज नको नको मना गुंतू माया जाळी तुम्ही म्हणतात, काळ आला जवळी ग्रासावया, हे म्हणाला तुम्ही आज नाही, उद्या तुम्ही उपदेश करू शकताय, परवा तुम्ही उपदेश करू शकता, तेरवा तुम्ही उपदेश करू शकताय, पण माझे तुकोबर आहे म्हणतायत नाही ना. ऐक ना ग्रस्ता,
अरे ग्रस्ता, माझ्या जीवनामध्ये मी जर आज उपदेश माझ्या मनाला जर नाही केला का, जर मी उद्या केला का, परवा केला का, मनाला उपदेश करण्याकरता माझ्याकडून विलंब होईल आणि विलंब झाल्याच्या नंतर एकदा त्या काळाने जगाचा फडशे उडवणारा काळ ते यम त्या काळान जर माझ्या जर उडी घातली तर याच्यामधून या संकटातून मला माय बी सोडणार नाही, माझा बापही मला सोडणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. काळाची उडी पडेल बजावा, काळाची उडी पडेल बजावा, काळाची उडी पडेल बजावा, पडेल दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरे म्हणतायत, मी जर आज उपदेश नाही केला, जर उद्या केला, परवा केला, उपदेश करायच्या अगोदर तो काळ माझ्यावर उडी घालीन, माझ्यावर झेप घालीन, आणि झेप घातल्याच्या नंतर, उडी घातल्याच्या नंतर माझ्या काळाच्या जबड्यातून, या संकटातून माझी माये मला सोडणार नाही, बापही सोडणार नाही. काळाची उडी पडेल बजोभा, पडेल बाजूभा. सुंदर चाल लावली बरं का आपण, जमा लागले आता बरं का, चांगले चांगले प्रमाण द्यायला लागले. आणि वरचे रोजचे थोडं फिरलं का माहिती होतं ना, हां फिरल्यावर थोडं माहिती होती, प्रमाणाची माहिती होती. कीर्तनामध्ये कुठं प्रमाण बसलं पाहिजे, कुठं आपण प्रमाण दिलं पाहिजे. प्रमाणात प्रमाण जर असलं तर योग्य वाटतं, जर अप्रमाणात जर प्रमाण जर दिले का, मग कीर्तन करायला बी कळत नाही नेमकं काय सांगावं बरं का. अतिशय गोड आपण प्रमाण दिलं आणि अतिशय ठिकाणी गोड त्याला चाल लावली. पडेल बाजोबा काळाची उडी पडेल बाजोबा, सोडविन तेव्हा माये बाप. तुकोबरे म्हणतात, काळाने जर उडी जर घातली का, तर या ठिकाणी मग त्या काळाच्या जबड्यातून माये सोडत नाही, बापही सोडत नाही. किती मोठा व्यक्ती असू द्या, सज्जनाव, खासदार असू द्या, आमदार असू द्या, प्रधानमंत्री असू द्या, अव कुणी असू द्या, देवाला देखील या ठिकाणी सोडलं नाही काळानं. येथ नाही उरो आणि अवतार इरती पामर जीवकंती. अवतारी महापुरुषांना देखील या ठिकाणी काळाने सोडलं नाही, मग अवतारी पुरुषांना सोडलं नाही. आणि आपल्या अवतावरचं काही खरं आहे का? अवतावरच्याच आपण म्हणायचं, काळाला मी भेट नाही, काळ माझं काही करू शकत नाही, काळाच्या माथ्यावर मी पाय देईल. कोण म्हणतं? अवतावरचा.
अवतारिक देवाला देखील या ठिकाणी काळाने सोडलं नाही. सज्जनाहो, जगाच्या पाठीवर एकच असा या ठिकाणी व्यक्ती आहे, एकच संत आहेत, ते म्हणजे या ठिकाणी म्हणजे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे. त्यांनी या ठिकाणी जगाच्या काळाच्या माथ्यावर पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आणि माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. केवढाही मोठा व्यक्ती असेल का सज्जन हो, एकदा काळाने उडी घातली का कुणालाही सोडत नाही. बघा बाई, आपल्या जीवनातून 1 वर्षापूर्वी आपल्यामध्ये होत्या, त्या आपल्यामध्ये राहत होत्या. देवडकर पाटील परिवार, या परिवारामध्ये या ठिकाणी आईची छाया होती, आजीची छाया होती. पण 1 वर्ष झालं बाई आपल्या जीवनातून निघून गेल्या, आईची माया निघून गेली. सज्जना हो, वट्यावर बाई बसलेल्या असायच्या. जोपर्यंत बाई या ठिकाणी वट्यावर होते का तोपर्यंत या ठिकाणी आमचे शादेव मामा असतील, भारत मामा असतील, त्यांना घराला कुलूप लावायची गरज नव्हती गरज. पण आज या ठिकाणी घराला कुलूप लावावं लागतं, शेतामध्ये जावं लागतं. कारण का? राखणदार करणारी या ठिकाणी आपली माया शिल्लक नाही, आपल्या घराची राखण करणारी आपली आई शिल्लक नाही. म्हणून सज्जनाव घराला कुलूप लावावं लागतं, कडी लावून या ठिकाणी कुलूप लावावं लागतं. आणि कुलूप लावल्याच्या नंतर आपल्याला शेतामध्ये जावं लागतं. जोपर्यंत आई होती का तोपर्यंत सज्जनाव घराला कधी कुलूप लावलं नाही लावलं. कारण का? आपली आई या ठिकाणी आपलं घर सांभाळण्यासाठी जिवंत आहे. आणि आपली आई या ठिकाणी हाडाचं काळ रक्ताचं पाणी केलं, अरे कवडी जमा केली, कवडी जमा करून या ठिकाणी सुंदर असा संसार फुलवला. आणि आज या ठिकाणी 3 मुलाला जन्म दिला. आणि 3 मुलं आणि मुली, 4 मुली, 3 मुलं या ठिकाणी या मुलाला या ठिकाणी जन्म देऊन सुंदर या ठिकाणी त्यांचाही ठिकाणी प्रपंच आनंदामध्ये फुलवला, संसार फुलवला. आणि माझ्याही जीवनामध्ये या ठिकाणी येवलेशी रोप लाविले द्वारी, त्याचा विनू केला गगनावरी. अतिशय ठिकाणी आनंद रूपी ठिकाणी संसार मी केला. बघा, अधिकार संपन्न असताना बाई आपल्याला असं वाटत होतं राहावं, पण राहता आलं का? नाही राहता आलं. किती वय होतं त्यांचं? वय किती होतं? 100च्या पुढं. बघा, वारकरी संप्रदायामध्ये सुरेश महाराज, वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रकारांनी 100 वर्ष आयुष्य तुम्हाला आम्हाला दिले बरं का मामा. तुम्हाला आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलं. पण 100 वर्ष आपण टिकत नाहीत, आपण जगू शकत नाहीत. 100 वर्ष आयुष्य शतगणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्र या ठिकाणी झोपीमध्ये गेलं, अर्ध या ठिकाणी जागृतीमध्ये गेलं. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालवतो पिढा रोगक्षय, मग काय भजनाती उरले ते पाहे का. बालवतो आलो, पिढा आली, रोग आला, त्याच्यामध्ये या ठिकाणी पुन्हा अर्ध या ठिकाणी आयुष्य झोपीमध्ये गेलं. आणि या ठिकाणी 100 वर्ष आयुष्य शास्त्रकारांनी वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रकारांनी दिलेलं आहे. पण 100 वर्ष आपण जगू शकत नाहीत. पण ऐका, या मातोश्री 100 वर्ष नाही तर 100 वर्षाच्या पुढे त्यांना आयुष्य प्राप्त झालं. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना कमी आहेत. 2 मुलं असतील, 4 मुली असतील, तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. ज्या ठिकाणी पूर्ण आयुष्य बाईला भेटलं का त्या अर्थी नक्कीच या ठिकाणी देवाच्या पायाजवळ बाईला जागा भेटली असावी. विठ्ठल बाई या ठिकाणी एवढ्या ठिकाणी त्यांचं आयुष्य असूनही त्यांना थांबवता आलं नाही. मग केवढा मोठा माणूस असेल का सज्जन, काळाने घाला घातला का तरी या ठिकाणी थांबवता येत नाही. हे तुमचं आमचं सोडून द्या, प्रधानमंत्रीचं सोडून द्या, आमदार खासदाराचं सोडून द्या, पैशावाल्याचं सोडून द्या. एक दिवस गरुडाच्या आईला या ठिकाणी नेण्यासाठी काळ आला. ऐका बरं, अतिशय गोड दृष्टांत आहे. हे दृष्टांत सांगून आपल्या कीर्तन शिवेला पूर्ण विराम द्यायचा आपल्याला. देवाचं वाहन गरुड बरं का पाटील, गवाडे पाटील, गरुडाचं या ठिकाणी देवाचं वाहन आहे गरुड. आणि सज्जना गरुड या ठिकाणी एवढा अधिकार संपन्न आहे. कोणी एके दिवशी गरुड म्हणतो माझा किती अधिकार, किती भाग्यवान आहे, देवाने माझ्या पाठीवर बसावं, मी जिकडं जाईन तिकडं देवाने यावं. एवढ्या ठिकाणी देव माझ्या ताब्यात आहे, देवावर एवढा माझा ताबा आहे, एवढा अधिकार आहे. एवढा अधिकार संपन्न असताना गरुड त्याच्या आईला नेण्यासाठी एक दिवशी काळा. कोणी एके दिवशी या ठिकाणी ते गरुडाची आई म्हणते, हे गरुडा ऐक ना गरुडा, अरे मला असं कळालं स्वर्गामध्ये 33 कोटी देवाची मीटिंग होणार आहे. ऐका बरं, अतिशय गोड आहे हे, कळलं तर तुम्हाला कीर्तन कळेल. स्वर्गामध्ये 33 कोटी देवाची मीटिंग आहे, सभा आहे. मला असं वाटतं आता माझे हातपाय थकलेत, माझे हात उठलत नाहीत, पाय उठलत नाहीत. सगळ्या देवाचं दर्शन जर करायचं म्हटलं तर मला 33 कोटी देवाचं दर्शन मला ह्या अवस्थेमध्ये करता येणार नाही करता येणार. मग गरुडा तुला माझी विनंती आहे, माझा मुलगा असूनही मला माझी तुला अशी विनंती आहे
तुझ्या पाठीवर मला टाक आणि मला त्या सभेमध्ये घेऊन जा, जेणेकरून एकाच ठिकाणी मला 33 कोटी देवाचं दर्शन होईल. 33 कोटी देवाचं दर्शन मी झाल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, मी या ठिकाणी मी नंतर मी मरायला मोकळे असं म्हटल्याच्या नंतर बघा गरुडाने आपल्या आईची या ठिकाणी करुणा बाकली आणि आपल्या आईला क्षणामध्ये आपल्या पाठीवर टाकून स्वर्गामध्ये घेऊन गेला. जसं या ठिकाणी स्वर्गामध्ये घेऊन गेला का तसं या ठिकाणी बघा साईडला आईला ठेवलं आणि आईला ठेवल्याच्या नंतर बघा आता अगोदर गरुड त्या द्वारामध्ये जाणार आहे आणि द्वारामध्ये या ठिकाणी जाता असताना आईला या ठिकाणी नंतर न्यायचं. अगोदर या ठिकाणी त्या सभेमध्ये देव या ठिकाणी आलेले आहेत की नाही सर्व या ठिकाणी निवेदन पाहण्यासाठी गरुड या ठिकाणी पुढे गेला आणि पुढे या ठिकाणी गेल्याच्या नंतर पुन्हा सभेमधून गरुड परत वापस आल्याच्या नंतर द्वारामध्ये उभा राहिला आणि एकटक ती गरुडाची आई एका माणसाकडे बघते. एक माणूस एका कोपऱ्यामध्ये असा उभा होता, काळकुट्ट शरीर होतं, बैलासारखे या ठिकाणी शिंग होते आणि एका वाहनावर बसून आला होता. कोणत्या वाहनावर? कोण मुलं? बुलेट गाडीवर. जिजा रेड्यावर बसून होता, रेड्यावर. एका कोपऱ्यामध्ये तो माणूस या ठिकाणी उभा होता, माणिकदाजी कोपऱ्यामध्ये उभा होता आणि तो या ठिकाणी माणूस बघितला कुणी? गरुडाच्या आईने. माणूस बघितल्याच्या नंतर जशी या ठिकाणी त्या यमाची काळाची आणि गरुडाच्या आईची या ठिकाणी दृष्टादृष्टी झाली का तसं या ठिकाणी तो यम तो काळ त्या आईकडे बघून हसला. जसा हसला का तसं या ठिकाणी बघा त्या आईचं अंतकरण गहिवर झालं, आईचं अंतकरण खचून गेलं. आईला चांगलं माहित होतं हा पाहुणा दुसरा तिसरा कुणी नसू, हा पाहुणा यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा आहे, काळ आहे, हे दुसरा तिसरा कुणी नसून देव नसून हा काळ आहे. हे काळ या ठिकाणी ज्या अर्थी माझ्याकडे बघून हसल्या का त्या अर्थी माझं मरण जवळ आलं. सज्जनाहो गरुडाला बोलून घेतलं, हे गरुडा आई मी घरून या ठिकाणी आलते 33 कोटी देवाचं दर्शन करावं, माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी पुण्य संपादन करावं, पण ऐक ना गरुडा आता दुसरी माझी विनंती आहे, आता मला इथं ठेवू नको. आता काय कर, तुझ्या पाठीवर या ठिकाणी मला टाक आणि ह्या काळापासून या ठिकाणी मला लांब कुठंतरी नेऊन ठेव. गरुडाने विचारलं, आई असं का म्हणून? अहो 33 कोटी देव या ठिकाणी या स्वर्गामध्ये आलेले आहेत. आई तुला 33 कोटी देवाचं दर्शन घडेल, तू या ठिकाणी पुण्य पावन होशील, पुण्य संपादन होईल. आई असं वेड्यावानी करू नको, काही क्षणामध्ये तुला या ठिकाणी 33 कोटी देवाचं दर्शन मी घडवतो. असा या ठिकाणी मुलगा गरुड या ठिकाणी आपल्या आईला बोलतो. पण आईला बोलल्याच्या नंतर बघा तीच आई त्या गरुडाला म्हणते, हे गरुड ऐकलंस का, त्या कोपऱ्यामध्ये जो माणूस उभा आहे का तो काळा आहे, तो माझ्याकडे बघून हसलाय. ज्या अर्थी माझ्याकडे बघून हसलाय का त्या अर्थी मला या ठिकाणी गिळण्यासाठी, मला ग्रासण्यासाठी, माझ्या या ठिकाणी मला नेण्यासाठी तो आलेला आहे. ह्याच्यापासून माझं संरक्षण कर. क्षणामध्ये या ठिकाणी आपली आई आपल्या पाठीवर टाकली आणि पाठीवर टाकल्याच्या सप्त समुद्राच्या पलीकड एका गुंफेमध्ये या ठिकाणी आईला नेऊन ठेवलं. मला तो गरुड आहे, त्याला वेग भरपूर आहे. जसं या ठिकाणी गरुडाने भरारी मारली का सप्त समुद्राच्या पलीकडे आपल्या आईला एका गुंफेमध्ये नेऊन ठेवलं आणि परत या ठिकाणी एका क्षणामध्ये गरुड या ठिकाणी स्वर्गामध्ये आला. आणि स्वर्गामध्ये आल्याच्या नंतर त्या यमाला जॉब विचारू लागला. मामा जॉब ऐका ना, जॉब विचारू लागला, हे यमा हे काळा सांग माझ्या आईकडे बघून का हसला? बाप्पा अतिशय गोड आहे, सांग माझ्या आईकडे बघून का हसला? अरे तुझ्या हसण्याने माझ्या या ठिकाणी आई भयभीत झाली, दुःख वाटू लागलं, सांग माझ्या आईकडे बघून का हसला? तर त्यावेळेस या ठिकाणी तो यम तो काळ त्या गरुडाला काय बोलतो ऐका, अतिशय ऐकण्यासारखी शब्द बरं का. तो यम होतो गरुडाला, गरुडजी ऐका मी हसलो कशा करता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे का सांगतो. तुमचे कान उघडे ठेवा आणि तुमचे सर्वांचे कान उघडे ठेवा बरं का. मी तुझ्या आईकडे बघून हसलो का ह्याचं कारण एक कारण आहे हिचं मरण 10 मिनिटामध्ये सप्त समुद्राच्या पलीकड एका गुंफेमध्ये एका गुहेमध्ये या म्हातारीचं मरण आहे. की स्वर्गामध्ये तर काय करते, देवाच्या सान्निध्यामध्ये काय करते आणि 10 मिनिटांमध्ये मी हिला नेऊ शकणार नाही. 10 मिनिटांमध्ये सप्त समुद्राच्या पलीकड मी नेऊ शकणार नाही, गुंफेमध्ये ठेवू शकणार नाही. ह्याचं मला हसू आलं. असं म्हटल्याच्या नंतर तो गरुड म्हणतो, देवा तुम्ही काय म्हटलात? हिचं मरण एका सप्त समुद्राच्या पलीकड एका गुंफेमध्ये आहे आणि ती तिथं राहण्यापेक्षा या स्वर्गामध्ये म्हातारी आली, स्वर्गामध्ये या ठिकाणी बया आली आणि आल्याच्या नंतर हिला मी कसं मारू? मी मारू शकत नाही. ह्या गोष्टीच्या ठिकाणी मला हसू आलं. हे देवाच्या आशीर्वादाने, गरुडाच्या ठिकाणी आशीर्वादाने किंवा या ठिकाणी काही पुण्याची सामुग्री असेल म्हणून या ठिकाणी ती आई वाचली
मी तिच्या या ठिकाणी झलप घालू शकत नाही, मी तिच्या या ठिकाणी पाश घालू शकत नाही. माझ्या ठिकाणी नीतीमध्ये या ठिकाणी काहीतरी बदल या ठिकाणी आज घडत होता. पण गरुडा, माझं काम तू सोपं केलंस. जे या ठिकाणी मरण तुझ्या आईचं सप्त समुद्राच्या पलीकडे एका गुंफेमध्ये होतं का, त्याच गुंफेमध्ये तुझ्या आईचं मरण आहे असं म्हटल्याच्या नंतर ते गरुडजी म्हणतो, देवा, हे गरुडा, हे यमा, तुम्ही माझ्या आईला मारण्यापेक्षा मीच या ठिकाणी माझ्या काळाच्या जबड्यामध्ये मी आईला या ठिकाणी नेऊन ठेवलं. माझ्या पाठीवर माझ्या आईला या ठिकाणी टाकलं. सप्त समुद्राच्या ठिकाणी पलीकडे माझ्या गुंफेमध्ये आईला ठेवलं. तेवढ्यामध्ये कळालं की गरुडा, तुझी आई मरण पावलेली आहे. जिथं मरण या ठिकाणी त्या आईचं लिहिलेलं होतं का, जिथं मरण या ठिकाणी त्या आईचं आटलं होतं का, त्याच ठिकाणी मरण तिला आलं. म्हणून सज्जना हो, तो त्या आईकडे बघून हसला. तुम्हाला एकच मला सांगायचंय, गरुडाची आई असतानाही त्या गरुडाच्या आईला या ठिकाणी मरण चुकवता आलं नाही. मग तुमचं आमचं कुठं घेऊन बसतात. विठाल काळाची ही उडी पडेल बाजंभा, सोडविन तेव्हा माये बापा, सोडविन बंधू पाठीशी बहीण, शेजीची कामीन दूर राहील, सोडविन राजा देशीचा चवदरी, अनेक सोयरे भले भले तुका म्हणे तुझ, सोडविन कोणी एका चक्र पाणी वाचून या, काळाचे हे उडी पडेल बाजंभा, सोडविन तेव्हा माये बापा. विठोबार कुमाई नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळ इंग्रासावया, काळाचे हे उडी पडेल बाजोंभा, सोडविन तेव्हा माये बापा. यथामती यथावकाश. जसं या ठिकाणी अभंगाचा भाव मला पाहता आला तसं पाहण्याचा प्रयत्न केला. अभंगाचे 2 चरण सुटले बरं का. 2 चरणावर आपण या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. अजून 4 चरण शिल्लक आहे बरं का. 4 चरण शिल्लक आहे. 4 चरण जर शिल्लक सोडायचे म्हटलं बंडू महाराज, 4 चरणाचं चिंतन जर करायचं म्हटलं तर 5 वाजतील बरं का. अभंग 4 चरण राहिलेत मुळे मामा, 4 चरण शिल्लक राहिले. जर आला योग पुन्हा तर मग पुन्हा ह्याचं अभंगावर आपण चिंतन करू, ह्याचा अभंग या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करू. योग येणारच आहे. गाव आहे, आता गावात या ठिकाणी सेवा दिल्याच्या नंतर सेवा करणं काम आहे. गावामध्ये या ठिकाणी मालक नसतो बरं का. कुठलाही मोठा कीर्तनकार असू द्या, मोठा गायक असू द्या, वादक असू द्या, गावामध्ये मालकी नसते. गावामध्ये तो सेवक असतो. हां, मालकी त्याची बाहेर, गाव सोडलं का त्याची मालकी. किती मोठा गाव, किती मोठा माणूस असू द्या, किती मोठा प्रधानमंत्री असू द्या, किती मोठा मंत्री असू द्या, पण गावामध्ये या ठिकाणी तो काय असतो, मित्र असतो. गावामध्ये या ठिकाणी सेवक असतो. म्हणजे या ठिकाणी सेवक या माध्यमातून जशी या ठिकाणी मला सेवा करता आली, बाईची या ठिकाणी या कीर्तनाच्या माध्यमातून जशी मला सेवा करता आली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून सज्जन आहो, आज आईचं वर्ष श्राद्ध आहे. आई हा शब्द या ठिकाणी हृदयाचा ठाव घेते. माया हा शब्द हृदयाचा ठाव घेतो. आपल्या घरातून कुठलंही पात्र जाऊ द्या सज्जन आहो, कुठलीही व्यक्ती आपल्या घरातून जाऊ द्या, पण जेवढं आई गेल्याच्या नंतर दुःख होतं का, तेवढं दुसरं गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये दुःख होत नाही. आई कोण असते? आई या ठिकाणी त्या दुधावरची सई असते. आई प्रेमाची सई असते. आई या ठिकाणी दुधावरची सई असते. आईला जेवढं प्रेम असतं का, तेवढं सज्जनाव जगाच्या पाठीवर कुणाच्याच अंतःकरणामध्ये प्रेम नाही. मुलगी असो, आई असो, एवढं प्रेम असतं आईला, एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं. आमच्या ठिकाणी शहादेव मामा असतील, आमचे भारत मामा असतील, 2 मुलं आहेत. 2 मुलं या ठिकाणी शिनले, थकले, भागले, कष्ट करून या ठिकाणी शेतामधून आल्याच्या नंतर एवढं प्रेम या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या आईच्या आहे, बाईच्या आहे. भारत मामा, शहादेव मामा शेतातून काम करून आले का, किती एवढा शीन होता, एवढ्या या ठिकाणी थकवा होता, पण बाईने जर असे मायेचा हात जर तोंडावून फिरवला का, दिवसभराच्या ठिकाणी शीन थकवा या ठिकाणी अंतःकरणातून निघून जायचा. एवढ्या या ठिकाणी त्या हातामध्ये मायेची ताकद होती. काय असते आई? 9 महिने तू, 9 महिन्यानी, 9 दिवसानी केले कृतार्थ जन्म देवुनी, सोशिले तू भार आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. स्वामी तिन्ही जगाचा आई बिन भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा
आई बिन भिकारी, आईची माया आईची छाया या जगात मिळणार नाही, जगात मिळणार नाही. एवढं प्रेम या ठिकाणी आईचं आपल्या मुलावर असतं. सज्जना हो, या ठिकाणी चिमुकला एक बाळ आहे आणि चिमुकला बाळाच्या जीवनातून या ठिकाणी आई निघून गेली. अवघ्या ठिकाणी 6 वर्षाचं वर्ष या ठिकाणी वर्षाचं वय त्या बाळाचं आहे आणि त्या बाळाच्या अंतकरणातून आई निघून गेली. आई निघून गेल्याच्या नंतर सज्जना हो, ते बाळ मित्रामध्ये खेळायला गेलं. जसं मित्रामध्ये खेळायला गेलं का तसं या ठिकाणी दुसरे मित्र आपल्या ठिकाणी आपल्या आईला आई म्हणून हाका मारतायत. आई मला पाणी प्यायचंय, आई मला खाऊ खायचा आहे, आई मला जेवण करायचंय. सगळे मित्र या ठिकाणी बघा त्या बाळूचे मित्र आहेत. सगळे मित्र या ठिकाणी आपल्या आईला आई म्हणून या ठिकाणी आवाज देत आहेत. जो बाळू नावाचा मित्र आहे का, तो मित्राला आईच नव्हती. तो मित्र या ठिकाणी तो बाळू म्हणतो मला आईच नाही, मी आई कुणाला म्हणू, कुणाला आई म्हणून आवाज देऊ मी. बालपणी माझी आई या ठिकाणी निघून गेली. बालपण या ठिकाणी माझ्या जीवनातून आई निघून गेली. जसा माझा मित्र या ठिकाणी तिची आई जिवंत आहे म्हणून आईला आवाज देतो, आई मला जेवण करायचं, आई मला पाणी प्यायचंय. माझी आई जिवंत नाही, माझी आई शिल्लक नाही, मी कोणाला आई म्हणून. तसं या ठिकाणी बघा त्या बाळूची भावना अशी होती. अंतकरण या ठिकाणी गैवर होतं, कंठ सदगतीत होतो, डोळ्यामधून पाणी येतं आणि या ठिकाणी त्या स्वर्गाकडे तो बाळू बघतो. हे आई, हे आई, सांग ना तू का मला सोडून गेली, का मला सोडून गेली, का मला सोडून गेली. सगळे माझे मित्र या ठिकाणी माझ्या मित्राच्या आईला आई म्हणतायत, पण ऐक ना आई, तू मला शिल्लक राहिली नाही माझ्या जीवनामध्ये. तू या ठिकाणी जिवंत तू नाहीस, मी कुणाला आई म्हणू, मी कुणाला आई म्हणू. अशा ठिकाणी तळमळ, अशा ठिकाणी दुःख या ठिकाणी दुःखांकित मन करून या ठिकाणी त्या 6 वर्षाचं बाळ स्वर्गाकडे या ठिकाणी आपली नजर करतं, हात करतं आणि आईला या ठिकाणी तावू फुडून या ठिकाणी आवाज देतं. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवीन तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवीन तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी तू ग केली. आईची छाया आईची माया जगात मिळणार नाही. 9 महिने 9 दिवसाची तू वारी तू केली. आईची छाया आईची माया जगात मिळणार नाही. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवीन तुझ्या या बाळाला, कोण वागवीन तुझ्या या बाळाला. चिमुकल्या ठिकाणी तो बाळ आपल्या आईच्या नावाने ठिकाणी टाळू पडतो. सज्जना हो, कुणाच्याही जीवनामध्ये दुःख यावं, दुश्मनाच्याही जीवनामध्ये या ठिकाणी असा आई मरण्याचं ठिकाणी दुःख जीवनामध्ये येऊ नये एवढं या ठिकाणी आई मरण्याचं दुःख आपल्या जीवनामध्ये होतं. जसं या ठिकाणी बाळ आपल्या आईच्या नावाने टाळू फोडतं का. चुकली या माय बाळ हुर हुर पाय. जीवनामध्ये माय चुकली, जीवनामधून माय निघून गेली का ते बाळ या ठिकाणी हुरहुर पाहतं. जसं या ठिकाणी ते बाळ आपल्या आईचा या ठिकाणी धावा करतं का, तसं या ठिकाणी बघा 4 मुली 2 मुलं या ठिकाणी आज आपल्या आईचा धावा करतायत. हे आई, तू आमच्यातून निघून गेली, आमच्यातून निघून गेली. कळत न कळत या ठिकाणी आमच्याकडून झालेला अन्याय, आमच्याकडून झालेल्या या ठिकाणी जे काय या ठिकाणी अपराध असतील तर बाई आमचे सगळे काय या ठिकाणी अपराध तुमच्या पदरामध्ये घ्या. जशी या ठिकाणी आनंदाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून तुमची मला सेवा करता आली का, तसं आम्ही या ठिकाणी तुमची सेवा केली. असं या ठिकाणी आपल्या बाईच्या या ठिकाणी पदरामध्ये आपल्याला पुण्य टाकायचं. विठ्ठल सज्जना हो, एवढं नाही, आईचं अंतकरण एवढं विशाल असतं, आईचं प्रेम एवढं मोठं असतं. सज्जना हो, जगाच्या पाठीवर जेवढं आईचं प्रेम आहे का तेवढं प्रेम जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही, नाही पाहायला भेटणार. संत कबीरदास महाराज म्हणतायत, सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ, माँ से बड़ी करी कोई नहीं रे, माँ से बड़ी करी कोई नहीं रे. वो देते हैं दुआ पगले, सबसे बड़ी माँ. रक रक प्यारा नाथ
तडपत्या उन्हात राहिली साई माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळ तुला उपवास कधी घडला तुला उपवास वल्या मातीतून चालताना तुडबिले काट्याची फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार सज्जना होई एवढं आईचं प्रेम असतं आई म्हणजे या ठिकाणी आपल्या गोट्यामध्ये बांधलेली गाय आहे गायीमध्ये माईमध्ये या ठिकाणी फरक नाही घरामध्ये माई आणि दारामध्ये गाई ज्याच्या दारामध्ये गाय आहे का आणि ज्याच्या घरामध्ये माया आहे का त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही महाराज नाही पडत ज्याच्या दारामध्ये गोठ्यामध्ये गावरान गाय असू द्या आणि जन्मदात या ठिकाणी आपली माय कशी का असना तिला नाही उठता येऊ द्या नाही बसता येऊ द्या किती त्रास या ठिकाणी तिला जर होता असेल तर आपण या ठिकाणी किती सेवा करण्याचा त्रास जर मुलाला होता असेल का ती जर आई ती माय जर आपल्या घरामध्ये असेल आणि दारामध्ये या ठिकाणी गावरान जर गाय असेल का आपल्या जीवनामध्ये कधी काही कमी पडत नाही म्हणून सज्जना हो त्या गाईचं माईचं या ठिकाणी तुम्हाला नातं मी सांगतो गाईचं माईचं नातं काय घरामध्ये माय आणि दारामध्ये गाय बघा दोनच शब्द आहेत एक गाय दुसरा माय घरामध्ये माय दारामध्ये गाय जसे या ठिकाणी एखाद्याची आई बाळाची आई जर मरण पावली किंवा या ठिकाणी बाळाच्या आईला जर दूध येत नसेल का तर त्यावेळेस या ठिकाणी ती मातोश्री आपल्या मैत्रिणीला सांगते मला दूध येत नाही मला या ठिकाणी पाना फुटत नाही पण त्यावेळेस या ठिकाणी आपण कुणाचं दूध पाजतो कुणाचं जर्शा गाईचं कोण म्हटलं जर्शा गाईचं दूध आपण पाजत नाहीत त्या गावरान गाईचं या ठिकाणी आपण दूध त्या बाळाला पाजतो जेवढा अधिकार या ठिकाणी आईचा त्या बाळावर आहे का तेवढाच अधिकार त्या ठिकाणी गावरान गाईचा त्या बाळावर आहे म्हणून सांगतायत ना अंबरोने बासराले चाटते जपा गाय त्यामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माय अंबरोने बासराले चाटते जपा गाय त्यामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माय आया बाया सांगत होत्या जभा होतो ताना दुष्काळात आईचा माझा अटला होता पाना आया बाया सांगत होत्या जभा होतो ताना दुष्काळात आईच्या माझ्या अटला होता पाना पिठामध्ये हो पिठामध्ये पाणी टाकून तिने पाचत जाय त्यामले तिच्यामध्ये दिसली माझी माय हंबरुनी बासराले चढते जेव्हा गाय त्यामले तिच्यामध्ये दिसली माझी माय दिसली माझी माय दिसली माझी माय एवढं प्रेम या ठिकाणी आईचं असतं या आईच्या या ठिकाणी वर्षश्रद्धाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी नातलग मंडळी जमलेले आहेत मग शेवटच्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आपण बैला वाहणार आहोत सर्व या ठिकाणी येवाई जावाई असतील सर्व पाहुणे मंडळी असतील गावातील भक्तिमती माता भक्तिमती पुरुष सगळे या ठिकाणी कामधंदे साईटला टाकून कामधंदे सोडून सगळे या ठिकाणी कामाचे दिवस आहेत